केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडमध्ये आलेले आहेत आणि अमित शहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत। अमित शहांच्या गाडीतूनच फडणवीस आणि शिंदे रायगडमध्ये पोहोचलेले आहेत। अमित शहा किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन करणार आहेत। शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथी दिनी अमित शहा रायगड दौऱ्यावर आहेत आणि यावेळी छत्रपतींना अभिवादन करणार आहेत। ते राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी सुद्धा अमित शहा भेट देणार आहेत, अभिवादन करणार आहेत। अमित शहांचं सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आज आगमन होईल आणि तिथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, सध्या अमित शहा कुठवर पोहोचलेले आहेत? प्रत्यक्ष किल्ल्यावर ते कधी दाखल होतील? काही तांत्रिक अडचणी आहेत, आपण पुन्हा एकदा सुशांत यांना संपर्क करूया। मात्र सध्याची ही दृश्य अमित शहा यांच्या गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय। अमित शहांसोबत त्यांच्याच गाडीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आहेत। तर दुसरीकडची दृश्य किल्ले रायगडावरची आज छत्रपतींच्या पुण्यतिथी दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी अमित शहा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा किल्ले रायगडावर पोहोचतात। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। सुशांत, आता अमित शहा नेमकं कुठपर्यंत पोहोचलेत? प्रत्यक्ष किल्ल्यावर छत्रपतींना अभिवादन करायला किती वाजेपर्यंत ते पोहोचणार आहेत? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 15 मिनिटांमध्ये आगमन होईल। आता ते रायगडकडे पोहोचत आहेत। जी निश्चित, आणि त्याच्यामुळे आता ते प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचतील, त्यानंतर छत्रपतींना अभिवादन करतील आणि इतर जे काही तिथे आयोजित केलेले आजचे कार्यक्रम आहेत त्याच्यात सुद्धा ते निश्चित सहभागी होतील। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।